उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या गोटात धुसफूस सुरू आहे। नाराजी नाट्य नेमकं कुणाचं, कोण कुणावर आगपाखड करतंय हे फारसं कळत नव्हतं। मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीत घडलेल्या नाट्यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश होऊन काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसून आलंय। तांबे पिता पुत्राबद्दल घडलेल्या प्रकारावर बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेसमधीलच काही लोक आमचं खच्चीकरण करत असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधलाय। आता बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे। यावर मात्र नाना पटोले यांनी सारवासारव करत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा राजीनामा आलेला नसून बाळासाहेब आमचे नेते असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। सर्वप्रथम आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं राजकीय अजून उत्कर्ष हो अशी मी सदिच्छा त्यांना देतो। राहिलं आपण असं झालं तसं झालं सांगता, असं कुठलंही झालेलं नाही। स्वतः आपल्याला माहिती असेल की कार्यकारिणीची बैठक जी असते दर 3 महिन्यांनी घ्यायची असते, तर काही लोक तर वर्ष घेत नव्हते। आपली मागच्याच महिन्यामध्ये आम्ही नागपूरमध्ये आमची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झालेली होती। पण आज आमच्यासमोर या पोटनिवडणुका आहेत, त्या पोटनिवडणुकीची रणनीती करायची आहे एक। आणि दुसरं, या आत्ताच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला जे घवघवीत यश आलं, त्या आमदारांचाही सत्कार आणि राहुल गांधींच्या बरोबर कन्याकुमारी ते काश्मीर जे भारत यात्रेत चालले त्यांचा सत्कार आणि पुढच्या रणनीतीच्या बद्दलची कार्यकारिणीची बैठक 15 तारखेला आम्ही ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पक्षाच्या पातळीवर या सगळ्या गोष्टीची चर्चा केली जाईल। आणि पुन्हा पक्ष ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये आता यश यायला सुरुवात झालेली आहे, जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षाबद्दलचा आहे। आपण पाहिलं असेल की हास्य जोडो प्रोग्रामच्या माध्यमातून राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीरची पदयात्रा केली, त्याच्यामध्ये जनतेचं दुःख, त्यांच्या भावना आणि म्हणून आज प्रत्येक गावापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहोचून राहुल गांधींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पक्षपातळीवर चाललेलं आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की भारतीय जनता पार्टीने जनतेचा मोठा विश्वासघात केला। आजपर्यंत महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये वाढवल्या, छोट्या व्यापाऱ्याला उद्ध्वस्त केलं। पण LIC आणि बँकामध्ये लोकांनी आपला ठेवलेला घामाचा पैसा अडचणीच्या वेळेस त्याची मदत व्हावी, त्याच्या कुटुंबात LICचं तर आपल्याला एक, कारण की इंदिरा मला विड्रॉलपर्यंत खूप सारे पिक्चर क्लिअर होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका। आमची काळजी फार काँग्रेसची मीडियाला आहे, भाजप मीडियाला जास्त आहे, त्यामुळे मला त्या विषयावर आत्ता चर्चा करायची नाही। कारण की ज्यावेळेस ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघामध्येही काँग्रेसच टार्गेट होतं, आखरी जनतेने काँग्रेसला कोल दिला। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जेवढं चालवा, निगेटिव्ह चालवलं तरी राजीनामा हा देशाकडे जात असतो, त्यामुळे तो त्यांच्याकडे गेला। मला कुठलीही माहिती नाही, त्याच्यामुळे प्रतिक्रिया देणं, मला बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे हे माहिती आहे म्हणून त्यांना मी शुभेच्छा दिल्या, त्यांना ट्वीट केलं। कांग्रेस में इसकी शिकायत उन्होंने हाईकमान को की और इस्तीफे की उनकी बात सामने आ रही है। देखो, मुझे ये सब इशू का मेरे पास कुछ समय नहीं है और मेरे को कांग्रेस की विचारधारा को आगे ले जाकर कांग्रेस को विचारधारा को जिताना है पब्लिक में, वो काम मैं कर रहा हूँ। और मुझे कौन क्या राजकारण कर रहा है ये राजकारण में मुझे नहीं पढ़ना है। मैं एक आम आदमी हूँ, मैं किसान हूँ और सामान्य आदमी हूँ, और इसलिए मुझे ये सब राजनीति में नहीं पढ़ने का है। मैं सरलता से इस राजनीति में आया हूँ, लेकिन मैं आपको अच्छा सवाल किया आपने कि मुझे बहुत सारी चीज़ें राजनीति की सीखने मिली ये पदवीधर चुनाव के बाद, और ये सब चुनाव में मुझे बहुत सारा सीखने मिला। जो राजनीति मुझे आज तक मैंने नहीं किया था वो राजनीति मुझे सीखने मिली।
लेकिन मैं इस तरह की गंदी राजनीति कभी नहीं करूँगा। कांग्रेस महाराष्ट्र में 2 गुटों में बट गई है क्या बताएंगे अभी? आपने कल देखा होगा कि अशोक चौहान जी, सुशील कुमार शिंदे जी और पृथ्वीराज चौहान साहब, ये सब मेरे साथ फॉर्म भरने के लिए थे। अब तुम कौन सा गुट कर रहे हो, क्या कर रहे हो, मीडिया गुट कर रहा है कि बीजेपी गुट कर रहा है, मुझे पता नहीं। बाला साहब थोरात अरे बाला साहब की तबीयत ठीक नहीं है सर। बाला साहब थोरात को मनाने की कोशिश करेंगे क्या? उनसे संवाद करेंगे जो उनकी नाराजगी दूर करने के लिए बैठक कब बुला रहे हैं? हाँ बिल्कुल, मैंने कहा कल भी कि वो हमारे नेता है और हमारे मैं खुद विधायक हूँ और वो हमारे विधिमंडल के हमारे नेता है और वो नेताओं का अगर कुछ गलतफहमी हो तो उनसे बात करने को भी हमको कोई तकलीफ नहीं है। और इसलिए 15 तारीख को कार्यकारिणी की बैठक हमने बुलाई है और उसमें ये जो है वो कार्यकारिणी का इशू नहीं है, ये जो तुम लोग उसको हवा बना रहे हो। कार्यकारिणी का इशू हमारा ये इलेक्शन जो है उसमें हमारे पूरे विधायक को हम उसमें जवाबदारी देने वाले हैं। आने वाली पूरे आगे जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव आ रहे हैं उसके बारे में चर्चा होने वाली है। राहुल जी की पदयात्रा में जो भारत यात्री महाराष्ट्र से चले थे उनका सत्कार है, हमारे जो 2 विधायक चुन के आए उनका सत्कार है और ऐसा एक कार्यक्रम हमने रखा है और उसमें ये सब चीज़ों पर चर्चा हो। राहुल गांधी जी का फोन आया था अडानी को लेकर जिस तरह से देश में माहौल खराब हुआ, क्या? अरे अडानी ने खराब किया है, नरेंद्र मोदी के मित्रों ने खराब किया है, देश की जनता के पैसे वो रोज लूट रहे हैं। देश जीएसटी जैसे गब्बर सिंह टैक्स लाकर, राहुल जी यही कहते थे गब्बर सिंह टैक्स, आज वही जीएसटी आज गब्बर सिंह टैक्स बन चुका है। आम आदमी को महंगाई का सामना करना पड़ रहा है, आम आदमी से पैसा वसूल किया जा रहा है और उनके मित्रों को दिया जा रहा है। वो रोज़ अमीर बनते जा रहे हो और मध्यम आदमी और गरीब आदमी रोज़ बर्बाद होते जा रहा है और इसलिए ये लड़ाई हमारी है। और आज अडानी जी के बारे में लोग आम आदमी क्या बोलते हैं कि मैं देख रहा था कुछ सोशल मीडिया पे, आप अडानी को जानते हैं कैसे? आपके जैसे मीडिया ने लोगों को पूछा, हाँ वो डाकू लुटेरा। ऐसी इस तरह से एक अच्छा औद्योगिक समाज अपने देश का एक व्यक्ति जो अपने मेहनत से बड़ा हुआ ऐसा हमें लगता था, लेकिन अब आम आदमी के बारे में देश की मोदी की सरकार के वजह से अडानी जैसे आदमी को भी बदनाम होना पड़ रहा है। बड़ा एक प्रश्न जनता के सामने आया है और कांग्रेस उस सवाल सब पूछ रहे कि LIC को पूछ रहे। कल हमने LIC के सामने आंदोलन किया, बैंकों के सामने आंदोलन किया। हम सवाल पूछ रहे कि भाई कितना पैसा दिया, कौन से कागज़ के आधार पर दिया, वो पूछने का अधिकार हमारे को है और वो हम पूछना चाहते हैं। लेकिन बैंक और LIC वो बात बताने को तैयार नहीं है एक्चुअली। और ना लोकसभा में भी आपने देखा होगा कि राहुल गांधी जी हो, सोनिया जी हो और राज्यसभा में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी हो, सरकार को सवाल पूछ रहे हैं लेकिन सरकार अपने मित्रों के पापों को छुपा रही है, जनता के पैसे को बर्बाद कर रही है। कांग्रेस ने वहाँ पर जॉइंट पार्लियामेंट कमेटी मांगी है, इस इशू पर सरकार तैयार नहीं है चर्चा करने को। लोकसभा और राज्यसभा बार बार बंद होते जा रही है। इस तरह से देश में एक अलग तनाव पैदा हो चुका है। एक तरफ चीन ने हमारे देश की कई सीमाओं पर कब्जा कर चुका है, उसके बारे में भी नरेंद्र मोदी की सरकार बीजेपी बात करने को तैयार नहीं है और ये सब देश के सामने बड़े प्रश्न खड़े हो चुके हैं। सरकार क्यों नहीं बात करना चाहती अपोजिशन से और देश की जनता को सच क्यों बताना नहीं चाहती? ये सवाल मल्लिकार्जुन खड़गे साहब हो, राहुल गांधी जी हो, सोनिया गांधी जी पूछ रही है और सरकार जवाब नहीं दे रही है। ये लोकतंत्र का खून करने का पाप बीजेपी जो कर रही है उसके बारे में हमें चिंता है और लोकतंत्र बचाना ये कांग्रेस का सबसे बड़ा दायित्व हो जाता है और कांग्रेस वो काम कर रही है। दोन विधान परिषद तुमच्या नेतृत्वात 2 विधान परिषद जे आहे, देखो वो तो किसी को भी क्लीन चिट दे सकते। यहाँ पे भी महाराष्ट्र में भी जब भी मंत्रिमंडल में जब फडणवीस की सरकार थी तो फडणवीस के मंत्री जब भ्रष्टाचार में लटकते थे तो फडणवीस विधानसभा में ही उनको क्लीन चिट दे देते थे। वैसे ये भी क्लीन चिट दे रहे, लेकिन बात करने को तैयार क्यों नहीं है? अपोजिशन से बात करना चाहिए, जनता को सच बताना चाहिए, चर्चा से क्यों सरकार भाग रही है, ये सवाल हमारा है। आणि त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता, मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो। काल कसबा विधानसभेमध्ये काँग्रेसने फॉर्म भरला आणि बीजेपीने भरला। आमचे 2 नेते येऊ शकले नाही त्यांच्या व्यक्तिगत कामामुळे
तर त्याची हेडलाईन झाली. पण भाजपची साधी चर्चा होत नाही. तिथं काय अवस्था आहे भाजपची ते तुम्हाला निकालामध्ये कळेल. आणि मी सांगायला तात्पर्य असं की काँग्रेसची चिंता मीडियाला फार आहे, ती ठेवलीच पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये आम्ही चौथा स्तंभाला मानणारी लोक, जे लोक मानत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही दाखवू पण नका. त्याच्यात काही व्हायचं असेल तर होऊ काँग्रेसचे द्या. नेते पत्र लिहित आहेत, त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहेत. मला- म्हणून आमचे मला प्रश्न ते- भाजप तुम्हाला विचारतो आहे. मला मी आता तुम्हाला प्रश्न काय होतंय आम्ही असं? तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. पण त्यांनी नकार पण दिला नाही बाळासाहेबांनी. मला बाळासाहेब बोलतच नाही आमच्यासोबत अजूनपर्यंत. त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असेल तर तुम्ही विचारा. का बोलत नाही? मग तुमच्याशी वाद काही आहे का? चर्चा? तुमच्याशी त्याची वैचारिक काही तब्येत वाद आहे चांगली का? नाही आहे, त्याच्यामुळे आता त्याची तब्येत चांगली नसल्यामुळे तेच विचारतो तुम्हाला. तुमच्यासोबत बोलत असेल तुम्ही तुम्ही आज सांगा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं ट्विट केलं. तुम्ही फोन केला, काही फोनवर बोलणं झालं गेल्या 2-3 दिवसात बाळासाहेब थोरात तुमचं? माझं त्यांच्याशी संपर्क नाही आहे, तेच सांगितलं. काल पण आम्ही पुण्याच्या फॉर्म भरायच्या ह्याच्यामध्ये सगळेच नेते आले होते आमचे. अशोक चव्हाणजी होते, सुशीलकुमार शिंदे साहेब होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, सगळे नेते होते. थोरात साहेब तिथं यावं असं आमची अपेक्षा होती. हो, तुम्हाला राहुल गांधींची काय चर्चा? गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही नेते म्हणा, काही गट म्हणा, तुमच्या विरोधात थेट दिल्लीमध्ये तक्रार करताय की तुम्हाला काय हटवण्याची बोललं, मागणी. हे राजकारण आहे. या राजकारणावर फार काही लक्ष करू नका. काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे. जनतेसाठी लढणं, जनतेच्या हक्कासाठी लढणं, देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी लढणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून माझं ते काम चाललेलं आहे. कोणाला आयत्यापासून काही गोष्टी पाहिजे असतील, त्यांना करायच्या असतील तर त्याला आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काही नेते बोलतात की आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे त्यांनी बोललंच पाहिजे. हो, हा संपूर्ण वाद राजीनामा तुमच्याकडे आला नाही, पण पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी दिला का? नाही म्हणून मला कुठलीही गोष्ट माहिती नाही माहित नाही ती कशाला हो म्हणून. हो, हा आज संपूर्ण त्यांचा वाढदिवस आहे, तुम्ही पण आनंदानं साजरा करा असं माझं मत आहे. हो, तुम्ही हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी बाळासाहेब थोरात असो किंवा वरिष्ठ काही नेते असो काँग्रेसचे यांची भेट घेणार का प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे? काय बोललो की कार्यकारिणीचीच बैठक आम्ही बोलवलेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, तिची रणनीती आम्हाला करायची आहे आणि त्याच्यासाठी कार्यकारिणीचीच बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे अजून तुम्हाला फार काळजी वाटतं, तुम्हाला असं वाटतं की चांगली भाऊ, अतुल भातखळे यांनी दावा केलेला आहे की काँग्रेसमध्ये आणखी गळती लागेल आणि ज्या पद्धतीने शिवसेनेचं झालं तशाच काँग्रेसचं असं त्यांचा दावा आहे. आरोप आहे. माझं काँग्रेस पक्षाला संपवायचा त्यांचे नेते नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारत करायला ते निघालेले होते. या काँग्रेसनं यांना हिमाचलात कसं, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तिथं, त्यांचे आहेत की नाही मला माहिती आहे, यांचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथंच आहेत असं मला माहिती आहे. त्या हिमाचलमध्ये हे आपलं हिमाचल टिकवू शकले नाहीत. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही आहे. भाजपला तर कसं आहे, त्यांना या एवढ्या गरमीत ते जॅकेट घालूनच फिरतात. त्यांचं काय कवच आहे त्यांचं मला माहिती नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल फार काही प्रतिक्रिया नाही. मला जनतेची काळजी काँग्रेसला आहे. जनतेचे प्रश्न घेऊन लढणं, कारण की आज LICचे पैसे गायब झालेत, बँकातले पैसे जनतेचे गायब झालेत. ही काळजी नसेल भाजपला, महागाईची काळजी नसेल, त्यांना हे प्रश्न संपले असतील तर तो त्यांच्यासाठी लखलाव आहे. भाऊ, कसब्या बेरोजगारी हा त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी नसेल, त्यांना बेरोजगारी संपली या देशातली, त्यांचा असेल तर काँग्रेस लढत आहे. कारण की आज तरुण आत्महत्या करतोय, येणारी आमची पिढी आज अडचणीत आलेली आहे. ही लढाई काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे भाजप काय बोलतो त्याच्याकडे आम्हाला लक्ष करायचं नाही, आमचा तो प्रश्न आहे. बाळासाहेबांच्या पत्रानंतर राहुल गांधींचा फोन तुम्हाला आला. राहुल गांधीची तुमची काही चर्चा बोलणं झाली का? झालं. तुमच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे राहुल गांधी. एक बघा, हायकमांड या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. त्याच्यामुळे मी फार काही प्रतिक्रिया, कारण की आखरी निर्णय हायकमांड घेतात. त्याच्यामुळे मला जी जबाबदारी आहे ती पक्षाने मला जे काम दिलेलं आहे ते मी काम करतोय. त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टीकडे, या राजकारणाकडे लक्ष द्या. तेवढ्यात काही बोलणं झालं? बघा, नेत्यांसोबत काय बोललं जातं त्याच्याबद्दलचं मी कुठलंही नाही, अभिनंदनासाठी फोन आला. ऐकत तर खरं. पण हे जे तुम्ही प्रश्न केलात की आम्हाला जे घवघवीत यश आलं त्याचाच परिणाम आहे की भाजपच्या पोटाला खूप मोठं दुखलं. कारण की त्यांच्या नाकातला बाल आम्ही काढला. त्यांनी नाकाच्या खालचं सरकार पडलं तर आम्ही नाकातला बाल काढला आणि हाच त्रास झाला. आणि हे जे काही चाललेलं आहे हे चालू दे, आम्हाला काही त्याचं नाही. मला तर या निमित्तानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही रोज दाखवतात, रोज पेपरला माझी बातमी येते. विरोधात आली तरी काय, जिसका नाम होता उसी को बदनाम किया जाता है. भाऊ, म्हणजे थँक्यू.